तर नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे। या व्हिडिओमध्ये फक्त टेक्निकल ॲनालिसिसबद्दल चर्चा करण्यात आली आहे। जे पण सिक्युरिटी, जे पण स्टॉक्सबद्दल आपण माहिती घेत आहोत ते फक्त शैक्षणिकच्या दृष्टीने आहे। या माध्यमातून कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग टिप किंवा ट्रेडिंग ॲडवाईस दिली गेलेली नाही आहे। तत्पूर्वी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची भेट घेऊन व्यवस्थितरित्या सल्लामसलत करूनच गुंतवणूक करावी। ओके। आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं म्हणजे रिस्क असतं। तर आपण याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ जो होता तो म्हणजे आयडियल टाईम केव्हा आहे एखाद्या सिक्युरिटीमध्ये एंट्री करण्याकरता, त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला होता। तो व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत बघितला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये शालो पुलबॅकची स्ट्रॅटर्जी म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। तर जनरली जेव्हा केव्हा फिबोनाची रिट्रेसमेंट आपल्याला उपयोगात आणायचं असते, त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला आयदर त्याचा स्विंग लो कुठं आहे तो आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याचा पर्टिक्युलर स्विंग हाय कुठं तयार होऊ राहिला आहे याच्याबद्दल आयडिया येणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या सिक्युरिटीमध्ये ट्रेंड कुठला चालू आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। परंतु जर तुम्ही ह्या फिबोनाची टूलला व्यवस्थितरित्या समजून जर घेतलात आणि या फिबोनाची टूलचा वापर जर योग्यरित्या जर केला तर तुम्हाला इंट्राडेच्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या अधोरेखित होऊन तुम्ही त्या लेवल्सकडे वॉच करत बसू शकता। आणि वॉच करू शकता याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तिथे लक्षात येईल की स्मार्ट सेलर्स किंवा स्मार्ट बायर्स कुठल्या लेवलच्या आसपास जे ते काम करत आहेत। आणि त्या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण हे फिबोनाची टूलबद्दल आपण ऑलरेडी भरपूर काही चर्चा केलेली आहे। त्यामध्ये कुठल्या सेटिंग्स ठेवले गेले पाहिजे ते व्हिडिओमध्ये ऑलरेडी हे केलेलं आहे। तर शालो पुलबॅक्सबद्दल आपण बोलतो। जनरली हे जे शालो पुलबॅक्स ज्यावेळेस होतात त्यावेळेस ते हायली ट्रेंडिंग मार्केटमध्ये होतात। म्हणजे हा जर स्विंग लो आहे, ज्याला मी ए पॉईंट म्हणतो आहे, नंतर एक बी पॉईंट होतो आणि त्यानंतर एकदम कमी रिट्रेसमेंट करून तिकडून मार्केट जो आहे तर एक ट्रेंडिंग मूव्ह करताना आपल्याला दिसतं। जनरली हे आपल्याला शिकवलं जातं। बट यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा केव्हा तो जो रिसेंट स्विंग हाय जो क्रिएट झालेला आहे आणि त्या स्विंग हायला किंमत क्रॉस करताना आपल्याला दिसते, तिकडनं कुठले टार्गेट पॉईंट स्मार्ट प्लेयर जे आहेत फोकस आउट करत असतात ह्याकडे आपलं लक्ष असणं, त्याच्या फॉलोअप करणं हे महत्त्वाचं आहे। आणि फिबोनाकीच्या टूल्समध्ये जर मी इकडनं एपासून फिबोनाकी टूल यूज करू राहिलो, शॉर्ट टर्ममध्ये म्हणतो आहे, 100%ची ही माझी लेवल असते आणि जो बी पॉईंट असतो तो माझा 0 पॉईंट असतो। आणि त्याच्या वरच्या ज्या लेवल्स मला बघायच्या असतात का जिकडे मार्केट पार्टिसिपंट्स वॉचडॉग करत असतात, ते एकतर 1.38ची लेवल असते किंवा 1.61ची लेवल असते, 200%ची सुद्धा लेवल असते किंवा 2.61ची सुद्धा आपल्याला लेवल बनताना दिसले, जिकडे मार्केटचे पार्टिसिपंट जे आहेत अप ट्रेंडमध्ये त्याला टार्गेट पॉईंट करताना आपल्याला बनताना दिसू शकतात। याच्या उलट जर मार्केटचा डाऊन ट्रेंड आहे आणि त्या मार्केटच्या डाऊन ट्रेंडमध्ये तुम्ही पर्टिक्युलर त्या लेगला इम्पल्सिव्ह लेगला शोधताय, त्यामध्ये तुम्हाला कळतं आहे की हा तुमचा ए पॉईंट आहे आणि त्याच्या खालोखाल हा एक बी पॉईंट आहे आणि तो बी पॉईंट झाल्यानंतर एक शालो पुलबॅक येतो आहे आणि तो शालो पुलबॅक झाल्यानंतरचा ब्रेकडाऊन येतो आहे। मग त्या केसमध्ये पुन्हा आपल्याला खालच्या बाजूला ते लेवल जे आहेत, जसं मी अगोदर अपट्रेंडच्या केसमध्ये सांगितलं, पहिली जी लेवल असणार आहे 1.38ची असेल, दुसरी जी लेवल असणार आहे ती 1.61च्या आसपास असेल, तिसरी लेवल असेल ती 2.0ची असेल आणि चौथी जी लेवल असणार आहे ती 2.61च्या आसपास असणार आहे। म्हणून ह्या लेवलकडे जे आहेत सेलर्स त्यांचे टार्गेट्स म्हणून ते बघत असतात आणि ह्या टार्गेट्सकडं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। म्हणून विक्री करताना, सेल करताना कुठे करायचं आहे ते तर प्रत्येकाला आपल्याला समजतच असतं। हे जे शालो पुलबॅक जो आहे तो की 23.6 आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, मी परत एकदा सांगतो आहे। आणि त्यामध्ये याच्या आसपास जे आहे तुम्ही पार्शली तुमची बुकिंग लेवल जे आहे ते करू शकता। आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे MTF। MTFचा लॉंग फॉर्म असा आहे की मल्टिपल टाईम फ्रेम अनालिसिस। आणि एकदा ह्या हायली ट्रेंडिंग मार्केट म्हणजे एकदम इम्पल्सिव्ह मूववालं मार्केट ज्याला आपण हायली ट्रेंडिंग मार्केट म्हणतो, त्या ट्रेंडिंग मार्केटमध्ये याच्याबद्दल आपल्याला लक्षात आलं की ॲटोमॅटिकली आपण त्याचा उपयोग, त्याचा विनियोग जो आहे आपल्या ट्रेड एंट्रीसाठी आणि ह्या टार्गेट्सकडे व्यवस्थितरित्या वर्कआउट करताना दिसू शकतो। हे जर टार्गेट्स तुम्हाला मिळवायचं आहे
तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं तुमच्यामध्ये पाहिजे तो म्हणजे संयम. संयम महत्त्वाचा मुद्दा आहे. संयम जर असेल तर आणि तरच ह्या स्टॉक मार्केटमध्ये काम करणं गरजेचं आहे. संयम जर नसेल तर ॲटोमॅटिकली तुमचं सायकोलॉजी जी आहे ती बिघडण्याची शक्यता जी आहे ती सगळ्यात जास्त असते. म्हणून ह्या डिरेक्शनल ट्रेड्स तुम्हाला ज्यावेळेस करत असतात ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर कन्फ्लुएन्सबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे, ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर कन्फ्लुएन्स म्हणजे काय, फिबोनाची कन्फ्लुएन्सबद्दल बोलूयात. तर ह्या फिबोनाची कन्फ्लुएन्समध्ये जर गोष्टी जर बघायचं जर झालात आणि त्याच्या माध्यमातून जर गोष्टी अंडरस्टँड करायचं जर झाला तर एक दिवसाचा निफ्टीचा हा एक स्ट्रक्चरचा जो चार्ट जो आहे तो आपण इथे लावतो आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की किमतीचं बिहेवियर नेमकं कुठल्या दिशेमध्ये कुठल्या डिरेक्शनमध्ये जात आहे आणि त्या माध्यमातून आपण त्याचा विनियोग जो आहे किंवा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने करू शकतो. तर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर जो आहे तो आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याचा आयडिया त्याचा उपयोग जो आहे तो आपण आता इथे युटिलायझेशनच्या माध्यमातून करूयात. तर याचा विनियोग आपण करूयात. जर ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर आपल्याला कळतो की हा एक स्विंग लो आहे हायर 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये आणि हा रिसेंटली एक काय झाला आहे स्विंग हाय तयार होताना दिसतोय आणि ह्या दोन्ही पॉईंट्सला जर आपण कनेक्ट केलं तर तो आपला 100% असणार आहे आणि हा जो असणार आहे तो 0% असणार आहे. पण तत्पूर्वी त्यामध्ये पण भरपूर स्विंग लोज जे ते जनरेट होताना दिसेल. कुणी ह्या पॉईंटला सुद्धा घेऊ शकतो, कुणी या पर्टिक्युलर पॉईंटला सुद्धा घेऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की कुणी याला 100% कन्सिडर करू शकतं, याला 100% कन्सिडर करू शकतं आणि ह्या तिन्ही फिबोनाचीची जी एंडिंग लाईन असणार आहे ती ही हायवाली राहणार आहे. ही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर या 3 फिबोनाचीच्या लेवल जर तुम्हाला तिथं मॅच होताना दिसत असेल तर नक्कीच त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या कन्व्हिक्शनसाठी होऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर हायर रेंजची किंवा या छोट्या रेंजची किंवा आणखी अगदी छोट्या रेंजचे कुठलेही 2 फिबोनाची लेवल जर एकमेकाबरोबर जर कॉन्सर्ट होत असेल तो मेजर एरिया ऑफ कॉन्फ्लुएन्स असणार आहे का ज्या मेजर एरिया ऑफ कॉन्फ्लुएन्समध्ये अपट्रेंडमध्ये तिथं खरेदी करण्याची शक्यता राहणार आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये तिथं जे आहे ते सेलिंग करण्याची शक्यता जी असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो की ह्या स्ट्रक्चरमध्ये हा स्विंग लो आहे, हा एक स्विंग हाय आहे आणि त्यामध्ये दुसरा एखादा जो पार्टिसिपंट आहे तो ह्या पॉईंटरला तो कन्सिडर करू शकतो. तिसरा एखादा इथे जास्त इम्पल्सिव्ह फॉल झाला आहे म्हणून त्याला तो कन्सिडर करू शकतो. हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून राहणार आहे. पण ह्या माध्यमातून आपल्याला एरिया ऑफ कॉन्फ्लुएन्स जो आहे जर 2 रेषांचं 2 लाईनचं जर कॉम्बिनेशन तिथे येतं आहे त्याचा उपयोग जो आहे आपला ट्रेडिंग स्टाईलमध्ये व्यवस्थितरित्या कन्सिडर करण्यासाठी तो आपल्यासाठी राहणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि मोठा राहणार आहे. व्हिडिओला तुम्ही 1.x स्पीडवरती प्ले करा पण याच्यामधनं तुम्हाला लर्निंग भेटणार एवढी शाश्वती मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगतो आहे. तर मी इथं फिबोनाचीचा टूल घेतला आहे आणि ह्या स्विंग लोपासनं या पर्टिक्युलर स्विंग हायपर्यंत जी येते मी फिबोनाचीचे लेवल जी येते ड्रॉ करतो आहे बिगर रेंजसाठी. तर बिगर रेंज का म्हणतो मी याला कारण मी जवळजवळ 26 ऑक्टोबर 2023चा लो इथं घेतला आहे आणि आत्ताचा रिसेंट हाय जो जनरेट झाला होता जो की ऑगस्ट महिन्याच्या एंडच्या आसपास स्टार्टिंग किंवा जुलै महिन्याच्या आसपास जो आहे तो हाय झाला होता त्याच्याबद्दल मी कन्सिडर करतो आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे 0.38 0.23 0.61 0.86 असे लेवल्स बनतात दिसतात. आता याच्यामध्ये मी जी सेटिंग यूज केली ती रिव्हर्सची सेटिंग यूज केलेली आहे. ती कशी बदलायची म्हणजे या शून्याच्या जागी तिथे 100% येईल आणि इथं 100%च्या जागी 0 येईल हे तुम्हाला तिथं लक्षात येणं गरजेचं आहे. ती कशी करायची सिम्पल इथं तुम्ही ज्यावेळेस त्या टूलला सिलेक्ट करताल इथं जावा सेटिंगमध्ये मी इथं ते ऑलरेडी ऑन केलेली होती म्हणून ते झालं आहे. इथं रिव्हर्स करा. रिव्हर्स केल्या तुम्ही इथं बघू शकता ही जी लेवल जी आहे ही 100%ची झाली आहे आणि ही जी लेवल जी 100%ची होती ती 0 झाली आणि तुम्ही जर हे इंटरव्हल बघितले तर 0.78 0.61 0.5 0.38 0.23 आपल्याला होताना दिसत आहेत. मी का बरं रिव्हर्स केलं होतं पुढील आपण जसं पुढे जाऊयात तर त्यावेळेस तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल. तर हे तर झालं त्या स्विंगच्या कन्सिडरेशनला. आता दुसरा एखाद्याला वाटेल की बाबा हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि तिसऱ्याला वाटेल हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि तिथून त्याला फिबोनाची काढायची. तर तो सिम्पल काय करायचं आहे ह्या पर्टिक्युलर पॉईंटला मी ह्या स्विंग लो पॉईंटला आणि हा जो एंडिंग पॉईंट जो असणार आहे तो सेम असणार आहे त्याला तिथे यूज करायचा आहे. काढताना प्रिसिजन जो आहे तो परफेक्टली आला पाहिजे मित्रांनो कारण तो प्रिसिजन असेल
तर आणि तरच तिथं तुमचं करेक्ट येण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहेत. बघा थोडासा मिस होतोय बहुतेक. ओके, याचा इथून जावा कोऑर्डिनेट्स सेकंड 25,078.85. इथे जावा 78.85. ओके, आता दोन्ही पण जे आहे ते मॅच झालेत आणि ते मॅच झाल्यानंतर आता हे दोन मी वेगवेगळ्या लेवल्स घेतल्यात. पण जर तुम्ही इथं ऑब्झर्व करत असाल कुठली जी लेवल आहे बिगर किंवा स्मॉलर रेंजची, त्या दोन रेषा ज्या आहेत त्या आपल्याला एकत्र येताना इथं दिसत नाही आहे. थोडा बहुत गॅप जो आहे तो त्यामध्ये आपल्याला जनरेट होताना दिसतोय. कन्व्हर्जन्सबद्दल आपण म्हणतोय. इथं जर बघितलं तर 0.23 आणि 0.38 जवळजवळ थोडासा गॅप त्याच्यामध्ये. इथं बघितलं तर 0.38 आणि 0.61 थोडासा गॅप आहे. सिमिलरली इथंसुद्धा त्याच गोष्टी आपल्याला होताना दिसतं. म्हणजे मिनिमम गॅप आहे. अशी कुठलीही कंडिशन नाही का जिथे 0.5 किंवा 0.61 जे ते एका बरोबर जे ते मॅच झालेलं नाही आहे. आता ही ती जी तिसरी रेंज आहे ती रेंज काढायची आणि त्यामध्ये कुठं काही मॅच होतं आहे का ते आपल्याला बघायचं आहे. ॲज ऑफ नाऊ किमतीने जो बाउन्स केला बिगर रेंजच्या हिशोबामध्ये तो 23.6 केला गेलेला आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं ह्या सिक्युरिटीबद्दल मी बोलतो आहे, म्हणजे ट्रेडिंग टिप्स वगैरे अजिबात काही नाही आहे. तर तिसरी रेंजचा जो स्विंग लो पॉईंट आहे हाय आणि स्विंग हाय तोच असणार आहे. तर सिम्पल परत एकदा जावा आणि तिकडनं ह्या पर्टिक्युलर स्विंग लो पॉईंटपासनं आणि हा जो स्विंग हाय जो आहे ह्या स्विंग हायला तिथं प्राईस जे आहे ते ड्रॉ करून घ्या. आता इथं ज्या गोष्टी ज्या आल्यात या 3 गोष्टी आल्यात मित्रांनो. आता याला मी कलरफुल करतो म्हणजे मला व्यवस्थितरित्या त्याच्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती येऊन जाईल. 3 व्हॅल्यूज जे आहेत 3 लेवल जे आहेत ते मला येताना दिसतात आणि ह्या 3 स्विंग हायच्या हिशोबाने जर कन्सिडर जर केलं तर 3 किंवा 2 रेषा ज्या आहेत ते एकाबरोबर कपल जर होत असतील. लेट मी शो. हाय कितीचा आहे 25.78. याच्या सेटिंगमध्ये जावा कोऑर्डिनेट्समध्ये 78.85 येते. 78.85 म्हणजे करेक्ट येईल ते आपलं. ओके, तिन्ही एंडिंग पॉईंट जे आहे ते एका लेवलच्या आसपास आले आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर इथं जर बघितलं तर तिघांचाही कन्फ्लुएन्स जो आहे तो आपल्याला होताना दिसत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे नंतरचे जे 2 घेतले गेलेत जो की हा एक स्विंग पॉईंट घेतला गेला आणि हा एक स्विंग पॉईंट घेतला गेला त्यांच्यामध्ये कॉमन मिनिमम हीच लेवल कन्सिडर केली जाते ती 0.23ची आणि त्यामुळंच किमतीने किंवा प्राईसने जो आहे तो बाउन्स या झोनपासून घेतला गेला आहे. जर त्याच्या खाली जर मार्केट जवळ राहिलं तर त्यासाठी जो झोन असणार आहे तो 0.38 ते 0.38 जे की शॉर्टर टाईम फ्रेम आहे आणि बिगर टाईम फ्रेमचा 0.23 वाला झोन आपल्यासाठी राहणार आहे. आणि जे की जर किंमत खालच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करते जसं इथं बघितलं तो एक डिमॅन्ड झोन झाला. सिमिलरली हा एक डिमॅन्ड झोन राहणार आहे. महत्त्वाचा मुद्दा आपण कुठल्याही प्रकारची ट्रेंड लाईन कुठल्याही प्रकारचं मूव्हिंग ॲव्हरेज कन्सिडर करत नाही. याच्यामध्ये फिबोनाकी लेवलचा उपयोग जो आहे कन्फ्लुएन्स झोनसाठी तो कन्फ्लुएन्स मोठा प्लेयर कशा पद्धतीने तो बघत असतो त्याच्याबद्दल आयडिया येण्याकरता हे कन्फ्लुएन्स झोनबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. मित्रांनो तुम्ही म्हणाल की ह्या कॉन्टेंटमध्ये नेमकं वेगळं काय. कॉन्टेंटमध्ये वेगळं हे आहे की कुठं तुम्हाला त्याचे सपोर्ट झोन जो आहे तो तयार होऊ राहिला आहे तो व्यवस्थितरित्या बघा. नक्कीच या चार्टमध्ये आपल्याला तिन्ही लेवल्स एका ठिकाणी मॅच होताना आपल्याला दिसत नाही आहे. परंतु जर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही ज्या काही गोष्टी बघत असतात तो सपोर्ट कुठे आहे तर तो सपोर्ट ह्या झोनच्या आसपास बनताना दिसेल. सब्जेक्टेड टू तिथं हे 0.23 किंवा 0.38 हे एकमेकांमध्ये मिलीन झाले पाहिजे बरोबर मॅच झालेले गेले पाहिजे. इथं थोडासा गॅप असल्यामुळं ते मॅच झालेले नाही आहे. परंतु आपल्याला त्यामध्ये सुद्धा आयडिया येऊन जाते की मार्केटसाठी पुढचा सपोर्ट कुठे आहे जर इन केस त्या गोष्टी होऊ राहिल्या तर. आणि पुढच्यासाठी जो स्ट्रॉंगर कन्फ्लुएन्स झोन असू शकतो ह्या कंडिशननुसार तो हा नेक्स्टवाला झोन असू शकतो इन केस मार्केटमध्ये काहीही पॅनिकनेस जर येत असेल तर ही महत्त्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली त्यात शालो पुलबॅकबद्दल आपण चर्चा केलेली आहे की मार्केट ज्यावेळेस ए पॉईंटकडनं बी पॉईंटकडे येतं म्हणजे हा तुमचा ए पॉईंट झाला जो की 100%चा आहे. हा 0%चा बी पॉईंट आपल्यासाठी होतो आणि सी पॉईंट लगभग 23.6च्या आसपास करून तिकडनं जर प्राईस रिव्हर्स करू राहिली तर
तो आपल्यासाठी ह्या हायवरती आपल्यासाठी एंट्री करणं गरजेचं आहे. आणि ती एंट्री केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदम जसं व्हिडिओच्या मी सुरुवातीला सांगितलं टार्गेट्स पॉईंट्स कसे ठेवायचे त्याबद्दल आपल्याला आयडिया येणं हे गरजेचं आहे. हे तर मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आला असेलच. आलं आहे की नाही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते कमेंट नक्की करा. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हे तर 4 तासाच्या हिशोबाने झालं. आणि हे शॅलो पुलबॅक्स काय, तर या शॅलो पुलबॅक्समध्ये जाण्यापूर्वी मला हे सांगायचं की हा एक स्विंग लो पॉईंट झाला आणि एक स्विंग पॉईंट झाला आणि त्यामध्ये एक अप ट्रेंडिंग मार्केट 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये होताना दिसलं. ह्या टेक्स्चरमध्ये जर बघितलं तर हा आपल्यासाठी एक स्विंग हाय पॉईंट आहे आणि हा एक जो आहे तो स्विंग लो पॉईंट आपल्याला होताना दिसतो. इथनं पुलबॅक होऊन किंमत जी आहे पुन्हा यू टर्न घेताना आपल्याला दिसत आहे. परंतु जर मार्केट अशा पद्धतीने जे आहे ते मोमेंटम लूज तिथं करताना आपल्याला दिसतं आणि त्या केसमध्ये जर काय गोष्टी होत आहेत त्या आयडिया जर घ्यायचा असेल तर तुम्ही इंट्राडे स्केलवरती याचा उपयोग कसा करू शकता त्याबद्दल आता आपण इथे जास्त फोकस करूयात. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये जर आपण गेलो आणि या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला व्यवस्थितरित्या जर समजून जर घेऊ शकलो तर अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. तर या 15 मिनटामध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे गॅप्स जे ते दिसत आहेत. परंतु त्या गॅप्समध्ये जर कन्सिडर जर करायचं जर झालं तर जी फिबोनाची लेवलबद्दल आपण चर्चा जी केली होती त्यानुसार आपला हा ए पॉईंट असू शकतो, हा एक बी पॉईंट असेल आणि हा सी पॉईंट असेल. तर हा आपल्यासाठी स्विंग हाय पॉईंट आहे ए, नंतर हा एक बी आहे आणि हा स्विंग सी पॉईंट आहे. आणि त्यानंतर आपल्यासाठी जर हा बी तुटतोय तर त्या केसमध्ये जे टार्गेट मी अगोदर सांगितलं आहे 1.38, 1.61, 200%, 2.61 हे लेवल्स कशा पद्धतीने वर्कआउट व्हायचे आहेत, कसे लक्षात यायचे आहेत त्याबद्दलची आयडिया इतंभूत फोकस जो आहे तो ह्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणून सिम्पली मला ते स्विंग हाईज आणि स्विंग लो जे ते कनेक्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं. आता तुम्ही म्हणाले ही प्राईस ॲक्शन होऊन गेली सर, त्यानंतर या गोष्टी आपण आत्ताच्या प्रेझेंट प्राईसलासुद्धा ते ॲप्लिकेबल करणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला ह्या रिव्हर्स फिबोनाची कंडिशनमध्ये कसा त्याचा उपयोग करायचा, रिव्हर्स फिबोनाची टूलमध्ये याचा उपयोग कसा करायचा त्याबद्दल जे आहे तुम्हाला एक एक्झाम्पल मला सांगायचं आहे. मग आत्ताच्या सद्यस्थितीला आजच्या 24 ऑगस्टच्या दिवशी नेमकं किंमत कुठल्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आहे आणि कुठला कॉन्फ्लुएन्स, कुठला बायस किंवा कल जो आहे तो तयार होतो आहे त्याबद्दल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच चर्चा करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भलेही बिगिनर असाल, तुम्हाला काही आयडिया नाही आहे नेमकं हे काय आहे, तरी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फिबोनाची टूलमधला हा जो प्रकार जो आहे जो की भरपूर लोकांना माहीत नाही आहे तो तुम्हाला नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामुळे हा व्हिडिओला फास्ट रेटवरती तुम्ही तिथं बघू शकता. तर मी अगोदर सांगितलं हा स्विंग हाय पॉईंट आहे, हा स्विंग लो आहे आणि त्या हिशोबाने मी इथं करतो आहे. तर फिबोनाकीचा टूल घेतला आहे आणि त्या फिबोनाकी टूलमध्ये ह्या स्विंग हायपासनं या स्विंग लोपर्यंत जो आहे तो मी कन्सिडर आउट करतो आहे. इथं हा एक्सटेन्शनचा टूल घेतला आहे सॉरी. तर इथं जर आपण बघितलं तर हा स्विंग हाय पॉईंट आहे आणि हा स्विंग लो पॉईंट आपल्याला होताना दिसतो. आणि या स्विंग हाय आणि स्विंग लोच्या हिशोबाने जर आपण कन्सिडर जर करायचं जर झालं तर ही 100%ची लेवल आहे आणि ही जी आहे आपली 0%ची लेवल आपल्याला होताना दिसते. आणि यामध्ये जर आपण गोष्टी जर कन्सिडर जर व्यवस्थितरित्या जर केल्या तर ऑटोमॅटिकली हे जे रिट्रेसमेंट जे किमतीमध्ये जे होताना आपल्याला दिसतं आहे ते ऑलमोस्ट 78.6च्या आसपास होताना दिसतं आहे. कारण त्यामध्ये रिव्हर्स वगैरे आपण काही युटिलायझेशन केलेलं नाही. म्हणजे 61.8च्या आसपास किमतीचं जे आहे बिहेवियर होताना दिसतं आहे. म्हणजे इथं शॅलो पुलबॅक आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यामध्ये आपल्याला बी पॉईंट झाल्यानंतर तो शॅलो पुलबॅक जो आहे तो 23.6च्या आसपास होणं गरजेचं आहे. परंतु इथं जवळजवळ भरपूर महत्त्वाचं पेनिट्रेशन झालं आहे. म्हणजे जे पॉईंट आपण इथं कन्सिडर केले होते ते आपले ए पॉईंट तर आपला बरोबर आहे की जो स्विंग हाय आहे, परंतु हा जो बी आपण घेतला होता तो चुकीचा आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. परंतु जर या बीला जर याच्याकडे जर आपण जर शिफ्ट केलं आणि त्या केसमध्ये हा ए हा बी आणि जर हा सी जर 23.6च्या आसपास जर असेल तर नक्कीच तो आपल्यासाठी एकदम योग्य असेल. आणि त्यानुसार आपण पुढील 1-2 दिवसासाठी आपलं अलाइनमेंट जे आहे ते मार्केटच्या डायरेक्शनमध्ये किंवा स्मार्ट प्लेअरच्या दिशेमध्ये आपण करू शकतो. कारण शक्यतो हे ट्रायल आणि एरर मेथडनुसार राहणार आहे. कारण प्रयत्न करणं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या हातामध्ये आहे. कारण ही ट्रायल आणि एरर मेथडचं हे सगळ्यात महत्त्वाचं मर्मतीत असतं. तर मग बघूयात नेमकं ह्या जो पॉईंट मी इथं जो घेतला आहे त्या पॉईंटला मी आता फक्त इकडे या पर्टिक्युलर बी पॉईंटच्या आसपास जो आहे तो कन्सिडर करतो आणि तिथे मी बघतो आहे की किंमत जी आहे ती त्या झोनला टॅप करते का.
आणि जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या जर बघितलं, जो सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं होतं की तो जो बी पॉईंट आपण इथं जो घाईगडबडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता, हा सीसुद्धा, हे दोन्ही पॉईंट आपले चुकले होते, म्हणजे बरोबर नव्हते, ते चुकीचे होते आणि त्यामुळं मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट इथं जर तुम्ही बघितलं तर 61.8च्या आसपास पेनिट्रेट करताना दिसला. परंतु जर तुम्ही इथं बघितलं तर हा तुमचा बी पॉईंट होता आणि सी पॉईंट जो आहे तो ऑलमोस्ट इथं होताना दिसला आणि तो जो झोन होता नॉट एक्झॅक्टली 23.6 होता, थोडासा प्लस मायनस सरप्लस होता, पण त्यानंतर आपल्याला मार्केटची दिशा डायरेक्शन इथं आपल्याला कळाली की किंमत जी ती तिथं टिकत नाही आहे आणि त्यानंतर इकडनं जो कोणी त्याचं पोझिशन शॉर्ट साईडमध्ये ठेवतो आहे. मग पुढील प्रश्न आपल्याला पडतो, पुढील प्रश्न हा पडतो की मार्केट नक्की मार्केटसाठी पुढचे टार्गेट्स कुठं आहेत, स्मार्ट प्लेयर जे आहेत मार्केटला कुठं घेऊन जाण्यासाठी तयार राहणार आहे आणि त्यामध्ये हे फिबोनाकीचं टूल तिथं फक्त बाकी जास्त काही करायचं नाही, तिथं रिव्हर्स करायचं आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हर्स करणार आहात त्यावेळेस ही शून्याची जी लेवल आहे ती 100%ची होणार आहे आणि जी 100%ची ही जी लेवल आहे ती 0%ची होणार आहे आणि हे जे आहे ते स्विच होतील वेगळं, बाकी काही नाही. आणि खालच्या बाजूला आपल्याला 1.38 100%, त्याचबरोबर 1.61 2.61 हे टार्गेट लेवल जे आहेत आपल्याला बघायला भेटतील आणि त्याकडे आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा मी जसं सांगितलं की ट्रायल आणि एरर मेथड येणं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण जो प्रयत्न करेल त्यालाच त्याबद्दल आयडिया जी ती येण्यासाठी उपयोगी राहणार आहे आणि त्याकडे आपला फोकस असणं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला बनताना दिसतो आहे. तर सिम्पली हे फिबोनाकीचे लेवल्स आले, मार्केट कुठं जाणार आहे, मार्केटसाठी सपोर्ट कुठं आहे त्याच्याबद्दल मला आयडिया करायची. आता जर तुम्ही इथं जर बघितलं तर हे रिव्हर्स केलेलं नाही आहे, त्याच्यामुळं ह्या ज्या व्हॅल्यूज जे आहेत ह्या 1.38 1.61 2.61 ह्या आपल्याला वरच्या बाजूला बनताना दिसतात. हे का? कारण ह्या टूलमध्ये आपण त्या सेटिंगवरती क्लिक करून तिथं फक्त आपल्याला एकच बटन ऑन ठेवायचं आहे, ते म्हणजे रिव्हर्स. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या खालच्या बाजूला जातील, हे 0 ह्या 100च्या जागी जाईल आणि हा 100 जो आहे तो इथे येईल आणि ह्या व्हॅल्यूज अशा पद्धतीने स्विच आपल्याला एक दुसऱ्या जागेवर स्विच करताना दिसेल. एवढंच तुम्हाला फक्त सेटिंग करायचं आहे आणि याचा उपयोग जो आहे तुम्ही स्मार्ट प्लेअरबरोबर हे करणार आहे. आता मी चेंज करतो आहे, इथे याच्यावरती ह्या लाईनवरती टिक करा, ट्रेंड लाईनवरती सेटिंगमध्ये जावा आणि सेटिंगमध्ये गेल्यावर ड्रॉपडाऊन करून तिथं फक्त रिव्हर्स म्हणा आणि रिव्हर्स केल्यावरती मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की मार्केट जे आहे ते कशा पद्धतीने त्या 1.38च्या लेवलला, 1.61च्या लेवलला किंवा 200च्या लेवलला, 2.61च्या लेवलला कशा पद्धतीने फॉलो करतं. इथं बघा तुम्ही जवळजवळ त्याने 2.61ची लेवल जी आहे ती ऑलमोस्ट हिट करून, टार्गेट हिट करून तुम्ही मार्केट रिव्हर्सल व्हायच्या अगोदर त्या ट्रेडमधनं जे आहे ते बाहेर पडू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याला आपण बॅक टेस्टिंग ऑफ द डेटा असं म्हणतो. ह्या बॅक टेस्टिंग ऑफ डेटामधनं आपल्याला ती जी आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या येऊन जाते. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येऊन जातं की किंमत जी आहे ते ऑलमोस्ट 23.6च्या आसपास रिजेक्ट व्हायला, इथं आता रिव्हर्स केल्यामुळं इथं 0.78 आलं आहे, पण ॲक्च्युली हे 0.23ची लेवल आहे आणि याच्याबद्दल आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुमचे टार्गेट पॉईंट जे असणार आहेत, हे टार्गेट पॉईंट असणार आहेत तुमच्या हिशोबाने, तुमच्या रेफरन्सच्या हिशोबाने तुम्ही तिथं जितका संयम, मी जसं सुरुवातीला सांगितलं, तुमचा संयम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तिथं असणार आहे. संयम आणि संयम जर तुमच्याकडे असेल तर आणि तरच तुम्ही तिथे व्यवस्थितरित्या टिकू शकता. जर तुमच्याकडे संयम आणि संयम नाही आहे तर ॲटोमॅटिकली तुमचे चुकण्याचे चान्सेस, शक्यता ज्या आहेत ते सगळ्यात जास्त तिथं असणार आहे. म्हणून बघा हे पर्टिक्युलर गोष्टी स्मार्ट मनीबरोबर जर आपण तिथं राहू शकलो, त्या स्मार्ट मनीला जर आपण फॉलो करू शकलो तर ॲटोमॅटिकली या गोष्टी राहणार आहे. आणि हे ऑलरेडी टूल आपल्याला ट्रेडिंगवरती तर आहेच आहे, तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलर आणि रिव्हर्स या सेटिंग ज्या आहेत त्या करताना आपल्याला दिसणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मूव स्टार्ट व्हायच्या अगोदरच कळतं की हे टार्गेटेड झोन कुठे तिथं असणार आहे आणि त्या टार्गेटेड झोनचा उपयोग तुम्ही ह्या शॅलो पुलबॅकमध्ये, शॅलो पुलबॅक कुठे, आता इथं चुकी लक्षात घ्या की हा 0.23 आपण याला रिव्हर्स केलेलं आहे म्हणून तो 0.78 दाखवतो आहे, पण याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला त्याचा विनियोग जो आहे तो होणं गरजेचं आहे. समजलं की नाही तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच ह्या टाईमलाच जो आहे तो कमेंट करा, म्हणजे मला लक्षात येईल तुम्हाला समजलं की नाही. कारण आता सद्यस्थितीला मार्केट कुठं आहे आणि कुठल्या लेवलला ते रिस्पेक्ट करून राहिलं आहे त्याला आपल्याला बघायचं आहे. नक्की लवकर कमेंट करा.
तर त्या रिव्हर्सलबद्दल आपल्याला आयडिया असणं गरजेचं आहे, कारण तो रिव्हर्सल ज्यावेळेस होतो, रिव्हर्सल झाला आहे आपल्याला समजतं, परंतु टार्गेट्स कुठे आहेत, त्या टार्गेट्सकडे जर आपण अंडरस्टँडिंग केली आणि ती लेवल कुठली आहे, त्या डायनॅमिक लेवलच्या आसपास किंमत नेमकं काय करण्याचा प्रयत्न करते ही आयडिया आली का आपण व्यवस्थित त्याचा जो उपयोग जो आहे तो करू शकतो. हे तर झालं ह्या स्विंग हायपासनं स्विंग लो किंवा टार्गेटच्या हिशोबाने हे कन्सिडरेशन. परंतु आत्ता सध्या स्थितीमध्ये हे जे मार्केट्स आहे किंवा किंमत जी आहे ती कसल्या दिशेमध्ये कसल्या डिरेक्शनमध्ये तिथं जाते त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला कळणं हे सगळ्यात महत्त्वाचं जिकरीचं इथं काम आपल्याला बनताना दिसतं. जर इथं ह्या किमतीचं बिहेवियर इथं जर बघितलात आणि त्या बिहेवियरच्या हिशोबाने किमतीचं जर कन्सिडरेशन जर करायचं जर झालं इथे, तर जनरली आपल्याला क्वालिफाय हे झालं पाहिजे की ज्यावेळेस आपण एक स्विंग हाय घेतो किंवा स्विंग लो घेतो आहे, हाय घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला जी व्हॅल्यू जी पाहिजे ती 23.6ची पाहिजे, म्हणजे जवळजवळ ह्या बी पॉईंटच्या आसपासच स्विंग सी पॉईंट पाहिजे. परंतु इथं जर तुम्ही बघितलं हा स्विंग लो घेतला, भले मी हा घेतला तर त्याचा सी पॉईंट जो आहे तो जवळजवळ इथं येतो आहे, याचा सी पॉईंट जो आहे तो इथं येतो आहे. इथं जरी बघितलं आपण तर त्या ऑटोमॅटिकली इथं तो सी पॉईंट येतो आहे, परंतु त्याने होल्ड नाही केला, हेल्ड नाही ठेवला आणि तो ऑटोमॅटिकली इथं जनरेट होत दिसतो आहे. त्याबरोबरच इथं जरी आपण एक बी पॉईंट घेतला आणि तो सी पॉईंट घेतला तर तो 0.5च्या आसपास येतो आहे, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस असणंसुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. फक्त आणि फक्त इथं माझा स्विंग लो तयार झाला आहे आणि मग आता इथे माझा स्विंग हाय झाला आहे, ए झाला आहे, हा बी झाला आहे ना लगेच सी होतो आहे, ते असं करून चालणार नाही. तुम्हाला त्याची आयडिया आली पाहिजे की ज्यावेळेस तुमचा लेग एक अप होतो, ए पॉईंट तयार होतो, नंतर एक बी पॉईंट तयार होतो, ती एक इम्पल्सिव्ह मूव्ह झाली पाहिजे आणि त्या इम्पल्सिव्ह मूव्ह नंतर अतिशय कमी रिट्रेसमेंटचा सीचा झोन पाहिजे की जो की 0.23.6ची व्हॅल्यू जी तिथं आली पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण जे आहे ते जे मी सुरुवातीला सांगितलेले जे टार्गेट पॉईंट जे आहेत ते आपण तिथे कन्सिडर करू शकतो आणि ही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आत्ताच्या या स्ट्रक्चरमध्ये हा तर आपल्यासाठी कन्फर्म ए पॉईंट आहे, त्यानंतर हा तर आपल्यासाठी कन्फर्म बी पॉईंट नाही आहे, हा सुद्धा आपल्यासाठी कन्फर्म बी पॉईंट नाही आहे, हा सुद्धा कन्फर्म बी पॉईंट नाही. कारण जर ह्या तिन्ही स्ट्रक्चरमध्ये चारही स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर हे जी सीची जी व्हॅल्यू जी आहे ही जवळजवळ 0.78च्या खाली आपल्याला बनताना दिसते, ही जवळजवळ 0.61 आहे, ही सुद्धा 0.61च्या समकक्ष दिसते, ही सुद्धा जवळजवळ 0.5च्या समकक्ष दिसते. परंतु जर आपण ह्या पॉईंटला जर घेतला, हा जर बी पॉईंट घेतला आणि याच्यामध्ये ही जर व्हॅल्यू जर बघितली तर ती 0.23च्या आसपास आपल्याला येताना बांधताना बसते. म्हणजे आपल्यासाठी जो करेक्ट ए पॉईंट इथे आहे त्याच्यामध्ये आपल्याला करेक्ट बी पॉईंट जो आहे तो भेटलेला आहे. आणि हे सगळे पॉईंट्स आपण विसरून जाऊन, यांचे रिट्रेसमेंट विसरून जाऊन आपण फक्त आणि फक्त ह्या पर्टिक्युलर सी पॉईंटसाठी तिथं कन्सिडर करू शकतो. अशा पद्धतीने त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सी पॉईंटला ओळखणं गरजेचं. आणि हे केव्हा येणार मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस आणि फक्त प्रयत्न करणार, त्यावेळेसच तुम्हाला त्या स्ट्रक्चरमध्ये जी आहे ती आयडिया जी ती येईल तिथे. इतकं सोपं बी नाही आहे आणि इतकं अवघडसुद्धा नाही आहे, परंतु तुम्ही जर त्या गोष्टी समजून घेतला तर त्यामध्ये आपल्याला ही जी शॅलो पुलबॅकची जी आपण फिबोनाकीची जी स्ट्रॅटर्जी आहे जी यूज आपण करायची आहे, ह्या शॅलो पुलबॅकच्या माध्यमातून आपल्याला टार्गेट्स कुठं आहे जे की प्रत्येक इंट्राडे ट्रेडरला, रिटेल ट्रेडरला, मराठी ट्रेडरला प्रश्न पडलेला असतो, मी तर घेतलं आहे परंतु त्याचं टार्गेट्स कुठं आहे, ते टार्गेट्स जर तुम्हाला शोधायचे आहे, ते टार्गेट्स जर तुम्हाला बघायचे आहेत तर त्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची कला, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर जो आहे तो आपल्याला तिथं काम करताना दिसणार आहे. आणि ह्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं, ह्याकडे तुमचा अंदाज असणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं हा बी पॉईंट आहे, ए पॉईंट हा बी आणि हा सी. चला आता फिबोनाकी टूलचा उपयोग करूया, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल आणखीन व्यवस्थितरित्या आयडिया येऊन जाईल. तर या फिबोनाकी टूलमध्ये मी इथं आलो आहे, हा ए पॉईंट घेतो आहे जो की 100%च असणार आहे आणि हा माझ्यासाठी बी पॉईंटचा मी कन्सिडरेशन जो आहे तो करतो आहे. परंतु जर मी बी पॉईंटचा कन्सिडरेशन करतो आहे आणि ह्या स्विंग लोला जर मी तिथे हे करतो आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला इथे रिव्हर्स जो आहे तो बंद करावा लागेल. तर रिव्हर्स जर मी इथे जर बंद जर केलं तर ॲटोमॅटिकली मला इथं लक्षात येतं आहे की किमतीने जवळजवळ 23.6ला केलेलं नाही. म्हणजे माझा जो बी पॉईंट ए पॉईंट जो स्विंग लो मी कन्सिडर केला आहे, हा जर मी इकडे जर शिफ्ट करतो आहे इकडे कुठेतरी ह्या इम्पल्सिव्ह लेगच्या तिथे, तर मला इथे लक्षात येतं आहे की हा लेग जो आहे तो माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि ह्या लेगमध्ये हा जो आहे हा माझा करेक्ट स्विंग लो पॉईंट तिथं असणार आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता या स्ट्रक्चरमध्ये की तुम्हाला किमतीने कशा पद्धतीने त्या 23.6ला
जे आहे ते हे केलेलं आहे, म्हणजे इथे काय केलं आहे, शालो पुलबॅक जो आहे तो तिथं करताना आपल्याला किंमत दिसलेली आहे. आणि शालो पुलबॅक केल्यानंतर किंमत जी आहे एक कन्सॉलिडेट करत एक अप ट्रेंडिंग मूव्ह करताना आपल्याला दिसते. म्हणजे आपल्याला करेक्ट स्विंग हाय आणि स्विंग लोसुद्धा शोधणं हे जिकरीचं काम आहे आणि त्याचा उपयोग आपण करण्याचा आहे. यामध्ये प्लस ॲडिशनल तुम्ही कन्फ्लुएन्स जो मी अगोदर सांगितला तो कन्फ्लुएन्सचा उपयोगसुद्धा तुम्ही करू शकता. जो सुरुवातीचा मी ए पॉईंट घेतला होता तो ए पॉईंटसुद्धा तुम्ही ह्या पॉईंटबरोबर कन्सिडर करू शकता. पण तत्पूर्वी या चालू पुलबॅकनुसार आता मार्केट जे कुठल्या टार्गेटच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे की कुठे तिथंच अडकतं आहे याच्याबद्दल आपल्याला आयडिया येणं गरजेचं आहे. त्यावरती आपण आता फोकस करूया. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हा ए पॉईंट आणि बी पॉईंटमध्ये ही कन्सिडर झालं आहे. आता फक्त याला 100%ला आपण रिव्हर्स करूयात, म्हणजे ह्या व्हॅल्यू सगळ्या उलट्या होतील. हा 100% इकडे जाईल, हा 23.6 78.6च्या जागेवर येईल, 38.6 61.8च्या जागेवर येईल आणि 0.5 जे आहे जागेवर राहील. इथं जावा सेटिंगमध्ये गेलात की याला फक्त सिम्पल रिव्हर्स करा आणि रिव्हर्स झाल्यानंतर तुम्हाला इथं लक्षात येऊन जाईल की किमतीचं जे बिहेवियर जे आता सध्या जे होऊ राहिले ती किंमत जी आहे ती 1.38 ते 1.61च्या आसपास जी आहे ती आपल्याला गुंताना दिसत आहे. आणि तिथे कन्सॉलिडेशनचा पॅच जो आहे तो तयार होताना आपल्याला इथे दिसत आहे. आणि किमतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो टार्गेट पॉईंट जो असू शकतो तो 1.61चा आपल्याला बनताना दिसतो. आणि तिथे आपण हॉरिझॉन्टल लाईन काढतो आपल्या 15 मिनिटच्या ॲनालिसिसच्या हिशोबाने. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे असा पण आहे की किमतीसाठी ओव्हरहेड रेजिस्टन्स जो आहे तो 24,906 आहे फिबोनाची लेवलच्या हिशोबाने. परंतु याच्यामध्ये जर कन्फ्लुएन्सच्या हिशोबाने जर कन्सिडर करायचं झालं, जो की ऑलरेडी आपण चर्चा केली आहे, डिस्कस केली आहे, तो म्हणजे हा एक स्विंग लो पॉईंट आणि हा एक पर्टिक्युलर स्विंग हाय पॉईंट. परंतु याच्यापासून एखादी इम्पल्सिव्ह मूव्ह जी ती झालेली नाही आणि तो त्याला क्वांटिफाय होत नव्हता. परंतु आपल्याला बघायचं की कुठल्या एखाद्या रेशोला तो मॅच होतोय का, आणि जर मॅच जर झाला तर त्या हिशोबाने तो वर्कआउट होऊ शकतो का ते बघणं गरजेचं आहे. तर त्यानुसार जर मी इथं फिबोनाची लेवलचं जर कन्सिडरेशन जर मी करत जर असेल आणि हा पर्टिक्युलर 100%चा स्विंगचा जर पॉईंट घ्यायचा असेल तर त्यानुसार मला एक लक्षात येतं की ह्या 100%च्या स्विंगच्या हिशोबाने इथे जो हाय एरिया ऑफ जो कन्फ्लुएन्स जो तयार होऊ राहिला आहे, क्रिएट जो होऊ राहिला आहे, तो ऑलमोस्ट या 0.78 आणि 0.61च्या आसपास होताना दिसतो आहे की जिथे बिग प्लेयर मोठा जो प्लेयर जो आहे त्या लेवलला त्या प्राईसला तिथे खरेदी करण्याचा जो आहे तो प्रयत्न करेल. आणि ते ऑलमोस्ट इथे आपल्याला होताना दिसतो आहे 0.61 स्मॉलर रेंजमधला आणि बिगर रेंजमधला 0.78 ज्यांच्यामधला अंतर जे आहे ते अतिशय कमीत कमी आपल्याला होताना दिसते. ओके, तर याच्यामध्ये जर इकडे जर किंमत सस्टेनन्सच नाही करत आहे, ॲक्सेप्टन्सच जर तिथं होत नाही तर ॲटोमॅटिकली किमतीसाठी हा एक बिगर डिमँड झोन जो आहे तो आपल्याला होताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस मला फिबोनाची यूज करायची, जो पॉईंट मी घेतला आहे तिकडनं एक इम्पल्सिव्ह लेग जो आहे तो झाला पाहिजे. इथं इम्पल्सिव्ह लेग झालेला नाही, इथं झाला आहे परंतु तो टिकलेला नाही आहे. म्हणून या स्विंग लोला रिस्पेक्ट करून मी तो जो व्हॅल्यू जो आहे तो काढलेला आहे. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला त्याच्याबद्दलची जी आयडिया आहे ती लक्षात येऊ शकते. आणि त्यामध्ये आपल्याला हाय ट्रेंडिंग मार्केटमध्ये ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस किंमत जी आहे याच्या आसपास ट्रेड होताना दिसते म्हणजे त्यानुसार ताकद जी ती आणखी त्याच्यामध्ये येईल 1.61वरनं ती वरच्या बाजूला जी ती ह्या लेवलला 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने कन्सिडर करू शकता. आणि ह्या कन्सॉलिडेशनमध्ये ते टिकत नाही आहे तर त्याच्यासाठी जो स्ट्रॉंगर डिमँड झोन जो असू शकतो तो या 24,477च्या आसपास आपल्याला बनताना तिथं दिसू शकतो. आता या फिबोनाची काउंटला ह्या फिबोनाची लेवलला जे आहे मी इथे 15 मिनिटाच्या हिशोबाने बघतच नाही. आता याला जे आहे 4 तासाच्या टाईम फ्रेममध्ये घेऊन जातो आणि म्हणजे मला तिथं लक्षात येऊन जाईल नेमकं किंमत जी आहे ती कुठे अडकण्याचा जो आहे तो प्रयत्न करते आणि ह्या हायर टाईम फ्रेममध्ये त्याचा उपयोग काय. जर या हायर टाईम फ्रेममध्ये फिबोनाकीच्या शालो पुलबॅक स्ट्रॅटर्जीला जर आपण व्यवस्थित त्या लक्षात दिलं तर हायर टाईम फ्रेमसुद्धा जी लोअर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण गोष्टीला फॉलोअप जे केलं होतं त्याला बघितलं जे होतं त्यानुसारच आपल्याला किंमत जी ती वर्कआउट होताना दिसते. म्हणजे इथं जो 100%चा आपली जी लेवल होती तिने जवळजवळ इथं 23.6लाच रिटेस्ट आपल्याला करताना दिसले आणि त्यानंतर किंमत जी आहे ती 1.38च्या वरती आपल्याला टिकताना दिसते आणि तिथे बाईंगवाला इंटरेस्ट येताना दिसतोय. दुसरी महत्त्वाचा मुद्दा इथं जर आपण कन्सिडर जर केला तर इथे एक रिजेक्शनचा पॉईंट आपल्यासाठी मार्केटसाठी होता आणि तिकडनं मार्केट जे आहे ते करेक्ट झालं होतं आणि त्याच रिजेक्शन पॉईंटच्या आसपास जे आहे किंमत आता तो सपोर्टमध्ये आपल्याला कन्वर्ट करताना दिसते 4 तासाच्या टाईम फ्रेमच्या हिशोबाने. आणि मार्केटसाठी 200% लेवल जी ती मार्केटची ATH
लेवल जी ती आहे ही सुद्धा फिबोनाकीच्या माध्यमातून लक्षात येते. म्हणजे मी भलेही 15 मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये मार्केटला बघण्याचा तिथं प्रयत्न करतो, परंतु ह्या 15 मिनटाचा टाईम फ्रेमचा जो सिग्नल जो आहे तो मला हायर टाईम फ्रेम म्हणजे 4 तासाच्या टाईम फ्रेमबरोबर मॅच होताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्यामध्ये ही रिजेक्शनवाली जी लेवल जी आहे की जी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंटर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथं बनवताना दिसतं आहे. हे रिजेक्शनवाला पॉईंटर जो आहे तो आपल्यासाठी अतिशय कार्मिक आणि महत्त्वाचा असणार आहे. ही आयडिया, ही गोष्ट आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता जसं ही लेवल आपण केली होती, या कॅन्डलच्या हायच्या आसपास आपण बघूयात मार्केट नेमकं का बरं त्या झोनच्या आसपास कन्सोलिडेट करतं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता ही 4 जूनच्या कॅन्डलचा हाय होता आणि त्या 4 जूनच्या कॅन्डलच्या हायच्या आसपासच बघा इकडे आपल्याला एक गॅप डाऊन होताना दिसले आणि पुन्हा एकदा इथे जे आहे ती किंमत रिजेक्ट करताना दिसते. आणि हे सगळ्यात तर त्यामध्ये ही लेवल जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आणि त्याच्यामुळंच ह्या आसपास जे आहे ती कन्सोलिडेशन आपल्याला करताना दिसते. तर त्यामध्ये मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि किंमत जी आहे कुठे टॅप करू राहिली हे पण लक्षात येणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही प्राईसला जर बघितलं तर हा 4 जूनच्या इव्हेंटचा टॉप होता, हा पर्टिक्युलर होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथं जो गॅप डाऊन जो झाला होता त्या झोनच्या आसपास आपल्याला होताना दिसला आणि त्या झोनला आता किंमत जी आहे ती सेटल आपल्याला होताना दिसते. आणि ह्यामध्ये किमतीला आता हा एक इमिडिएट जो आहे तो रेजिस्टन्स जो आहे तो क्रिएट होताना दिसेल. म्हणून हा एक लाईन जी ती रेजिस्टन्स नाही आहे. ह्याबरोबरच हा एक 1.61 सुद्धा एक टार्गेट झोनचा जो प्रभाव जो आपण म्हणू शकतो तो तिथं आपल्याला होताना दिसतो. आणि ह्या टार्गेट्स झोनला जर कन्सिडरेशन जर केलं, त्यामध्ये जर किमतीमध्ये जर काही विकनेस जर येत असेल तर हा जो इम्पॅक्ट जो आहे तो 2-3 वेळेस जो कन्सिडरेबल आता होताना दिसू शकतो. त्यामध्ये ही एकची आहे आणि त्याचबरोबर हा एक असा झोन आहे का ज्यामध्ये आपण बघितलं की ती वेगवेगळ्या स्विंग हाईज आणि स्विंग लोजला जर आपण इथं जर कन्सिडर जर केलं तर त्यानुसार हा एक बाईंग झोन जो आहे तो बायरच्या केसमध्ये जे की स्मार्ट जे प्लेयर्स आहेत त्या झोनसाठी वेट करत असणार आहे. कारण ह्या स्मार्ट प्लेयर्सकडे आपण जर व्यवस्थितरित्या लक्ष जर ठेवलं तर त्या माध्यमातून आपल्याला आयडिया येऊन जाते. आणि ही किंमत रेजिस्टन्स जी आहे ती रँडमली रेजिस्टन्स ती क्रिएट करत नाही आहे, एक लाईन एक दिशाचं नाही आहे. ह्याबरोबरच हे आपल्याला पण अंडरस्टँडिंग आलं पाहिजे की आपला जो व्ह्यू मार्केटमध्ये जो तयार होतो आहे तो त्यामध्ये ह्या गोष्टींचा विनियोग जो आहे तो अशा पद्धतीने होऊ शकतो. आणि सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगतो की भलेही मी ह्या केसमध्ये ह्या स्विंग लोला मी कन्सिडर करू शकत होतो, परंतु जर तो स्विंग लो मी कन्सिडर करतो तर एक इम्पल्सिव्ह लेग तिथं आपल्याला होताना दिसत नाही आहे, तो जनरली रिजेक्ट होताना दिसतो आहे. आणि जो करेक्ट स्विंग लो इम्पल्सिव्हचा आपण जो घेतला आहे तो करेक्ट आहे याची आपल्याला पुष्टी होताना दिसते. याबरोबरच आता किंमत जी आहे ह्या झोनमध्ये स्टक झालेली आहे जिकडे एक गॅपसुद्धा आहे. आणि जर किंमत ह्या वरच्या बाजूला जर अपसाईडमध्ये जर ब्रेकआउट आपल्याला करताना दिसते ह्या कन्सोलिडेशननुसार, मग त्या केसमध्ये आपल्याला लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की हे स्मार्ट प्लेयर जे आहेत मग ह्या झोनच्या आसपास जे आहे त्या गोष्टीला फोकस आउट करण्यासाठी जे आहे ते तयार असणार आहे. ह्या गोष्टी ह्याचा जो व्ह्यू जो आहे हे कशातनं कळतं मित्रांनो, ह्या गोष्टी याचा जो व्ह्यू जो आहे ह्या फिबोनाकी ॲडव्हान्स टूलच्या माध्यमातून कळतं. म्हणून फिबोनाकी टूलमध्ये आपण ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे फिबोनाकी असं इतकं पण अवघड नाही आहे. फक्त आणि फक्त ज्यावेळेस फिबोनाकीचा यूज करायचा आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की इम्पल्सिव्ह लेग जो आहे तो आपल्याला लो पकडता आला पाहिजे. इम्पल्सिव्ह लेग म्हणजे काय, सलग वरच्या बाजूला किंमत जाणे, त्याचा लो आपल्याला पकडता येणं गरजेचं आहे. म्हणून तो आपल्यासाठी ए पॉईंट राहणार आहे. तो बी पॉईंट आपल्यासाठी स्विंग हाय इस्टॅब्लिश झाल्यानंतर किमतीने लगेच अतिशय कमी रिट्रेसमेंट करून किंमत जी ती वरच्या बाजूला जाताना दिसेल. इथं 78.6 हे रिव्हर्स केससाठी केलेलं आहे. ॲक्च्युली हे 23.6 आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. आणि जर किंमत आपल्याला जाताना दिसते त्यानुसार मग आपण जे टार्गेट झोन जे आहेत अशा पद्धतीने सेट करून म्हणजे मार्केटमधले स्मार्ट पार्टिसिपंट्स ह्या झोन्सला जे आहे ते टॅकल करताना गोष्टीला फोकस करताना आपल्याला बनताना दिसतात. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंटर आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जी आहे ती लक्षात येते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या फिबोनाकी टूलचा उपयोग तर आपल्याला कसा करायचा त्याबद्दल तर आपण चर्चा तर करतोच आहे, परंतु ह्या फिबोनाकीबरोबर आपण जर रिटेस्टचा जर फंडा जर आपण व्यवस्थितरित्या जर वापरला, रिटेस्टनुसार जर आपण तिथं एंट्री करण्याचा प्रयत्न केला तर ते कशा पद्धतीने सेफ असू शकतं आणि त्या माध्यमातून आपल्याला एक ग्रेट ऑफ द ग्रेटेस्ट गोष्ट जी ती कशा पद्धतीने तयार होऊ शकते ते पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ना ते आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर मी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा,
याबरोबरच तुमच्या मित्राबरोबर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक तर कराच आणि कमेंटसुद्धा करा, कारण ते सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य आमच्याबरोबर राहून द्या. ह्याबरोबरच आपण स्टॉक मार्केट व्हिडिओज, एक मराठी स्टॉक मार्केट व्हिडिओ प्लेलिस्ट जी आहे ती बनवलेली आहे. ते व्हिडिओज जवळजवळ एक 40 ते 45 व्हिडिओज आहेत. ते जसा वेळ भेटेल त्या याच्यावर करा. जर तुमच्याकडे वेळ नाही आहे तर स्पीड जो आहे व्हिडिओचा तो 1.2x वरती ठेवा आणि त्यानुसार व्हिडिओ बघा. सगळ्यात महत्त्वाचं, एक वही आणि पेन घेऊन या गोष्टींची नोंद घ्या आणि नोंद घेऊन त्या माध्यमातून गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. कारण जोपर्यंत तुमचे हात चालत नाही आहे तोपर्यंत तुमच्यासाठी कोणीच हे करणार नाही आहे. फक्त मी तुम्हाला माहिती जी की एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने जी आहे ती माहिती देऊ शकतो, परंतु प्रयत्न करणे आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिथं व्यवस्थितरित्या यश मिळवणं हे तुमच्या हातामध्ये. तुमच्यासाठी जसं आहे तेच माझ्यासाठी आहे. आणि ह्याच नोडवरती, ह्याच गोष्टीवरती व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.